संपूर्ण चर्चासत्राचे बीजभाषक आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सतीश बडवे सर, या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय डॉक्टर सोनपेटकर बाबा, इथे उपस्थित झालेले माननीय सुनीलजी यावलीकर सर आणि एकूण एक चेहरा, एकूण एक व्यक्ती यांच्याशी माझा जवळून संबंध आहे, त्या सर्वांना खडके सर, डॉक्टर खडके सर इथे आहे, सर्वांना विनम्र दंडवत प्रणाम करतो। आणि मला माहिती आहे, मला माझ्या मर्यादा माहिती आहे, मला कल्पना आहे की सर्वज्ञांनी दिलेली वचने ज्याला श्रुती म्हणतात आणि त्या श्रुतींच्या स्मृती झाल्यात, ज्या नागदेवाचार्यांनी आपल्या सगळ्या साधकांना अनुयायांना सांगितल्या आणि त्या स्मृतींचं स्थळ आणि त्यावर भाष्य करीताना आम्ही कदाचित खूप छोटे असे विद्यार्थी आहोत असे मी मानतो। प्रयत्न आहे, अभ्यास आहे, सातत्याने काम करण्याचा मानस आहे, पण तरीही खूप मोठं संशोधन झालेलं आहे आणि होत आहे। मध्यंतरीच्या काळात काय झालं की जेव्हा डॉक्टर बी कोलते, अना देशपांडे आणि नागपूरमध्ये एका सुरुवातीच्या काळात महानुभाव पंथाच्या संदर्भातल्या या वाङ्मयीन चिकित्सा होत होत्या, चर्चा होत होत्या, तेव्हा स्वामींचे विचार आणि स्वामींच्या विचारावरचे तत्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानावरच्या चिंतन चिकित्सा अशा आम्हाला मान्य नाही, त्या प्राध्यापकांकडनं मान्य नाही, समीक्षकाकडनं मान्य नाही, कारण चिकित्सा ही अध्यात्माला मान्य नाही अशाच पद्धतीची भूमिका अनेक महंतांनी घेतली असल्यामुळे तत्काळामध्ये याच्यावरचं चिंतन थांबलं होतं, अभ्यास थांबला होता, अन्य प्राध्यापकांना बोलण्याची मुभा नव्हती काही काळ, कारण वादंगही फार उठले होते। आणि त्यानंतरच्या काळात, गेल्यानंतरच्या काळात नंतर मग कुठेतरी प्राध्यापकांना संधी देणं सुरू झालं। महानुभाव पंथ म्हणजे काल सरांच्या बीजभाषणातून जे सांगितलं की अभ्यासक, साधक आणि भक्त या सगळ्या संन्यस्त विद्वान विचारवंतांनी एकत्र येऊन समन्वय साधून हे जर कार्य केलं तर ते किती मोठं महान कार्य होऊ शकते। आणि असं नसतं की महानुभाव पंथाचाच साधक किंवा अभ्यासक किंवा पंथी आहे म्हणून त्याला सगळं माहिती आहे आणि सगळं येतं, असं काही नाही आहे। मराठी साहित्याचं संशोधन करणारे अनेक लोक कितीतरी काळापासून अभ्यास करतायत आणि महानुभाव साहित्याचं चिंतन केल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय, ती पहिली इथे शरण आलिया काही मरण असे ही ओवी अनुभवल्याशिवाय, अभ्यासल्याशिवाय मराठी साहित्याच्या पुस्तकाचं पानच पलटत नाही। त्याच्यामुळे याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे। आणि एवढी सगळी 6000 ग्रंथांची निर्मिती ज्या काळात झाली ते गद्य वाङ्मय, आणि त्या गद्य वाङ्मयावरचं 800 वर्षापासूनचं जे मंथन सुरू आहे, नवनीत चक्रधर कोठी सरांनी काढलं आहे, पण आम्ही त्या मंथनात सहभागी होतो। जे घुसळण आहे ती घुसळण काही करण्याचा प्रयत्न करीत असतो। 13व्या शतकामध्ये महानुभाव आणि वारकरी संप्रदायामध्ये चरित्र ग्रंथ लेखनाची परंपरा आहे आणि पहिलं चरित्र ग्रंथ लिहिण्याचं जे श्रेय आहे ते माहीम भट्टांना जातच, हे निर्विवाद। वारकरी संप्रदायामध्ये ते संत नामदेवांना जाते। चक्रधर स्वामींनी नागदेवाला स्मरण भक्तीचं महत्त्व सांगितलं आणि स्मृतीस्थळ हा चरित्र ग्रंथातला शेवटचा ग्रंथ आहे असं आम्ही मानतो। आता त्याला कदाचित अपवाद असेल, कोणी चरित्र ग्रंथ म्हणून त्याला मानणार नाही, आम्हाला असं वाटतं। त्यात काही चुकही असेल आमची तर ते आपण करू शकता, समीक्षा करण्याचा परिपूर्ण अधिकार सगळ्यांना आहे। महानुभाव पंथाचे पहिले आचार्य नागदेव उपाख्य भटवास ह्यांचं जे चरित्र आहे ते चरित्र विशेषतः
त्यांच्या उत्तरार्ध त्यांच्या आख्यायिकाच्या रूपानं आलेला आहे. श्री चक्रधर स्वामींच्या वाणीतून निघालेली जी वचनं आहेत ती श्रुती आहेत आणि नागदेवाचार्यांनी इतरांना स्मरणपूर्वक ती सांगितली म्हणजे ती स्मृती झाली. आणि ती ज्या ग्रंथात त्याचं विवेचन आलंय तो म्हणजे स्थळ. स्मृती स्थळ म्हणजे नागदेवाचार्यांच्या स्मृतींचा म्हणजेच चक्रधरांची वचने ऐकून सांगितलेला आचार धर्माचा ग्रंथ म्हणजे स्मृतीस्थळ. महानुभाव पंथामध्ये लीळाचरित्र, दृष्टांतपाठ आणि सूत्रपाठ याला जितकं अनन्यसाधारण महत्त्व आहे तितकंच महत्त्व स्मृतीस्थळाला सुद्धा आहे. नागदेवाचार्यांची सगळी जी वचनं आहेत ती स्मृतिरूप आहेत आणि स्मरणभक्तीचा उत्कट आविष्कार म्हणजे हा स्मृतीस्थळ आहे. यातील स्थळ म्हणजे जागा नाही आहेत किंवा ज्याला आपण स्थान म्हणतो ते नाही. स्थळ म्हणजे स्थान किंवा जागा नाही, तर श्रुतिवाणीचे स्मरणरूप विवेचन म्हणजे स्थळ म्हणजे स्मृतीस्थळ. स्मृतीस्थळाचा पहिला कर्ता जो आहे तो नरेंद्र आहे आणि स्मृतीचं संस्करण केलं आणि मग परशुरामबास, मालोबास, ओंकारबास, धाराशिवकर गुर्जर, गुर्जर शिवबास, मलकोबास ह्या सगळ्यांनी संस्करण केलेलं आहे. शेवटचा जो ग्रंथाचा शेवट आहे या तो नागदेवाचार्यांच्या निधनाच्या प्रसंगानं झालेला आहे. यात या सगळ्या स्मृतीस्थळामध्ये 260 स्मृती समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. महानुभाव पंथामध्ये लीळा आणि स्मृतीच्या रूपात जी सविस्तर 4 चरित्र सांगितले गेली आहेत. एक लीळाचरित्र, गोविंद प्रभू चरित्र, श्रीकृष्ण चरित्र आणि स्मृतीस्थळ. श्री चक्रधर स्वामींच्या नंतर नागदेव हे पहिल्यांदा आचार्य झाले. पहिल्यांदा आचार्यपदाचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. नंतर बाईदेव व्यास आहे किंवा भास्कर भट्ट आहे आणि मग परशुराम बास आहे हे पंथाच्या आचार्यपदी विराजित झाले. श्री चक्रधर स्वामींनी नागदेवाचार्यांची निष्ठा, त्यांची बुद्धिमत्ता हे सगळं बघितलं आणि पंथ सांभाळण्याची आज्ञा त्यांना दिली. आचार्यपदाचा सन्मान दिला. पुढे नागदेवाचार्य यांच्याच मार्गदर्शनामध्ये महानुभाव लेखक लोक एकत्र आले आणि ते लिहायला लागले. त्यांना लेखनाची प्रेरणा देण्याचं काम सुद्धा नागदेवाचार्यांनी केलं हे महत्त्वाचं आहे. आणि नागदेवाचार्य हे स्वतः काही लेखक नव्हते पण उत्तम मार्गदर्शक होते आणि पंथाविषयी अत्यंत निष्ठावंत होते. त्यांचं चरित्र स्मृतीस्थळामध्ये आपल्याला दिसतं. नवरसाची गाभारा, झळके प्रतिभा प्रबोध वसंतीचा वारा, तरी तया सुखाची या सावरा कवनून देखे, अशी एक दैदिप्यमान परंपरा नागदेवाचार्यांनी निर्माण केली. त्याची फलश्रुती म्हणजे पंचकृष्णाच्या चरित्रांची निर्मिती आहे. आता स्मृतीस्थळाची निर्मिती नागदेवाचार्यांच्या नंतर झाली, कारण स्मृतीस्थळामध्ये माहीम भट्टांनी सर्व चरित्र ग्रंथातील लीळा संकलित करण्यासाठी जितकी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचं वर्णन आहे. तर ती कुठे कुठे गेले, कशी आता कालच सांगितलं सगळ्यांनी की कशी मेहनत घेत होते माहीम भट्ट, म्हणजे शेतामध्ये जाताना सुद्धा हे सगळं वर्णनं त्या स्मृतीस्थळामध्ये आलेली आहे. गोविंद प्रभू चरित्रानंतर 20 वर्षांनी नागदेवाचार्यांची चरित्र लीला म्हणजे ही स्मृतीस्थळ नरेंद्र आणि परशुराम यांनी संग्रहित केल्या. आता नागदेव आचार्यपदी आरूढ झाल्यानंतर हे चरित्र चित्रण स्मृतीस्थळामध्ये दिसतं. चरित्राची लेखन प्रेरणा जी आहे ती ईश्वर भक्ती आहे आणि पंथप्रचारातून आदर्श निर्माण करण्याची आहे. नागदेवाचार्यांची भूमिका ही पंथप्रचाराची होती आणि विचाराचं व्यवस्थापन करण्याची होती. नागदेवाचार्यांच्या पूर्व आयुष्यामधल्या ज्या विविध घटना आहे, जो आयुष्यक्रम आहे तो या स्मृतीस्थळामध्ये आलेला आहे. मला वाटते नागदेवाचार्यांचा 66 वर्षाचा आयुष्य प्रवास झाला आणि या 66 वर्षाचं चित्रण म्हणजे 32व्या वर्षी त्यांनी अनुसरण घेतलं. 4 वर्ष ते चक्रधर स्वामींच्या सान्निध्यात राहिले आणि स्वामींच्या शब्दाबाहेर कधी न जाणारे एक निष्ठावंत, आज्ञाधारक, वानरेश शिष्य म्हणून त्यांचा उल्लेख आपल्याला लोकमनात ठसलेला आहे. आणि नंतर श्री प्रभूंच्या सान्निध्यामध्ये ते राहिले. आता श्री प्रभूचा हरिमा असंही त्यांना म्हटलं गेलं आणि श्री प्रभूंचं सेवादास्य करीत असताना स्वामीच्या परिवाराची काळजी त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं घेतलेली आपल्याला दिसते. शेवटी 16 वर्ष स्वामींनी सोपवलेली जी आचार्यपदाची धूर आहे ती नागदेवाचार्यांनी सांभाळली, जबाबदारीनं सांभाळली. स्वामींच्या पश्चात त्यांनी 705 गुरुकुलं निर्माण केली आणि ती स्थापन करून योग्य त्याचं स्थान आणि त्याचं संघटन प्राप्त करून देण्यासाठी
समर्पित जीवन ते जगले. अतिशय सर्वांचं दुःख दूर करणारे वेदवंती नागदेवाचार्य त्यांना म्हणतात. विद्येच्या अहंकारानं इतरांना तुच्छ समजणाऱ्या माहीम भट्टांना सुद्धा विनम्र साधक निर्माण करण्याची किमया ही नागदेवाचार्यानं केलेली दिसते. त्यांनी साहित्यिकांना लेखनासाठी प्रवृत्त तर केलं, पण मठाचं किती सुंदर व्यवस्थापन केलेलं आपल्याला दिसतं. त्यांच्या या अतुलनीय योगदानामुळे अनेक साधकांना त्यांच्या निधनानंतर त्या भक्तांना विरह निर्माण झाला आणि त्या विरहातूनच हे स्मृतिस्थळाची निर्मिती झाली. नागदेवाचार्यांचा मृत्यू शके 1234चा आहे आणि 2 वर्षातच या स्मृतिस्थळाची निर्मिती झाली. म्हणजे त्याचा लेखन काळ 1235-36 असं आपण मानू शकतो. त्याची निश्चिती जरी नसली तरी तो अंदाज घेता येतो. 25 वर्ष पुढे त्यांच्या संस्करणाचं कार्य सुरू झालं. हा स्मृतिस्थळ एक संकलनात्मक ग्रंथ आहे आणि त्यातून अनेक स्मृती संकलित केल्या गेल्या. नरेंद्र बासी रुक्मिणी स्वयंवर केले आणि 700 स्मृती जैसे या तैसेची लिहिल्या असं जे म्हटलंय ते पारमांडल्य अन्वय स्थळामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि स्मृतिस्थळात नागदेवाचार्यांचा वृत्तांत त्यांच्या निधनापर्यंतचा आहे. आता 15व्या शतकातील गुर्जर शिवबास होते ते ह्या स्मृतिग्रंथाचे शेवटचे लेखक, संपादक, संस्करणकार असं आपण म्हणू. आता नागदेवाचार्यांचं जे व्यक्तिमत्व, बहुआयामी व्यक्तिमत्व या स्मृतिस्थळातून दिसतं ते म्हणजे कुशल संघटक, लोकसंग्राहक, या तत्वानं नवनिर्मिती आणि शास्त्र व्यवस्थापन, धर्मजागृती करणारे, स्वामीनिष्ठा रुजवणारे असे आहे. एक उत्तम शिक्षक जसा अखेरपर्यंत विद्यार्थीच असतो ना, अगदी त्याप्रमाणे आचार्य असूनही नागदेवाचार्य हे अनुयायी म्हणूनच राहिलेले दिसतात. ही गोष्ट महत्वाची वाटते. हा मी चक्रधराचा वानरा असं जे त्यांनी म्हटलं ते स्वतःचा उल्लेख करतात. कामाईसेच्या पायातली जोडवी कुठं पडली हे जेव्हा ते सांगतात तेव्हा भट्टोबास हे तुम्हाला कसं माहित की माझी जोडवी इथं पडली, तेव्हा ते म्हणतात आम्ही हे श्री चक्रधरांच्या कृपाप्रसादाने जाणतो. म्हणजे असं सांगून शिष्याच्या मनातला ईश्वर भक्तीचा जो भाव आहे तो दृढ करण्याचं काम सुद्धा नागदेवाचार्यांनी कसं केलं. केशवबासांच्या आत्मनिग्रहाला जाणलं त्यांनी आणि ते जाणून माझा केशव शुक योगींद्रिय किंगा, म्हणजे तो कसा आहे, म्हणजे शिष्यांचं मनोबल सुद्धा वाढवण्याचं काम. म्हणजे एखादा आत्मनिग्रही विरक्त माणूस आणि तो साधक आणि त्याचं मनोबल सुद्धा वाढलं. म्हणजे एक सारंग पाणीभट हे सुद्धा होते आणि ते आपल्या स्मरणामध्ये, नामस्मरणामध्ये विसंगती निर्माण होऊ नये म्हणून रस्त्यावरची उलटी त्यांनी खाल्ली. इतका निग्रह, म्हणजे ते कळसालाच पोहोचल्यासारखं निग्रह वाटतो. म्हणजे किती विरक्ती. छर्दोबासांना सारंग पाणीभट असंही म्हणतात ना, नाही का? अच्छा, छर्दोबास. तर ते छर्दोबासाचं उदाहरण त्याच्यामध्ये दिसतंय. म्हणजे किती विरक्ती, कशा पद्धतीचा आत्मनिग्रह, कशी पंथनिष्ठा, कशी स्वामीनिष्ठा आणि त्यांचा आचार धर्म कसा, ती अस्तिपरी जगण्याचा त्यांचा धर्म कसा. बापरे, म्हणजे विचारच करून असं गुंगी आल्यासारखं होतंय. आणि केशिराजबासांचं व्यक्तिमत्व, त्यांचं जगणं हे तर फारच, म्हणजे केशिराजबास किती विरक्त होते आणि ते त्यांनी सांगितलंय, फार सुंदर पद्धतीनं सांगितलंय. आणि त्याच्याही नंतर एक कोमळ आणि जरट पुरुषाला तारतम्याची जाणीव करून देणारे नागदेवाचार्य, आम्ही जीवोत्तम असल्याचा आत्मविश्वास प्रकट करून ब्राह्मणाला त्याची अज्ञानवृत्ती निवृत्त करणारे, शास्त्र निरूपणात पारंगत असणारे, मराठी लोकभाषेचा गुणगौरव करणारे. म्हणजे सामान्य जीवांना शास्त्र समजण्यासाठी त्यांच्याच भाषेत सांगितलं पाहिजे. हे जे कालपासनं चालू आहे, मराठी भाषेला लोकभाषेचा नव्हे तर धर्मभाषेचा पुरस्कार प्राप्त करून देण्याचं कार्य त्यांनी केलं. अतिशय महत्वाची गोष्ट मला सातत्यानं वाटते की केशिराजबास असो, माहिमभट असो, नागदेवाचार्य असो, हे पंडित संस्कृत पंडित होते. स्वामी स्वतः संस्कृत पंडित होते आणि संस्कृतचं एवढं प्रचंड ज्ञान असताना त्यांनी कितीतरी ग्रंथांची निर्मिती संस्कृतमधून सहज केली असती. पण ते संस्कृत ग्रंथ आणि संस्कृत भाषा जाणणारा फक्त एक वर्ण इथे आहे
आणि त्या उच्चकुलीन वर्णासाठी आपण त्याची निर्मिती करायची. मग हे 3 वर्ण जे आहे त्या 3 वर्णाला जर शास्त्र समजलं नाही तर त्या जीवांचा उद्धार होणार तो कसा? म्हणून नकोगा केशव देया येणे माझिया स्वामीचा सामान्य परिवारू नागविल किंगा. किंवा त्यांनी संस्कृतमध्ये प्रश्न केल्याबरोबर ते म्हणतात की तुमचा अस्मात कस्मात मी नेनेगा मजश्री चक्रधरे मराठी निरुपली ते तियसी पुसा. म्हणजे ही जी मराठीचा गुणगौरव करणारी आणि मराठीतून ग्रंथ निर्माण करण्याची जी एक प्रदीप्त प्रेरणा पंडितांना सुद्धा देण्याचं काम नागदेवाचार्यांच्या निमित्तानं झालं. नागदेवाचार्यांनी ते काम केलं ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. अशा प्रकारे एकूणच अनेक स्मृती याच्यामध्ये त्यांनी मांडलेल्या आहेत. धर्मभाषेचा अभ्यास देणं, मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. सामान्य जनांना त्यांच्याच भाषेतून शास्त्रांबद्दल, महात्मांच्या आचार्याबद्दल सविस्तर माहिती देणारे भटोबास तुम्हा परस्परे परमप्रीती व्हावी, तुम्ही अच्युत गोत्रीय किंगा, हे जे त्यांनी सांगितलं परस्पर परमप्रीती, मला वाटते आजच्या संविधान मूल्यांचा विषय आहे तो. संविधान मूल्य संस्कृती रुजवण्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्यायाचा विचार जेव्हा आम्ही करत असतो तेव्हा स्वामींच्या तुम्हा परस्परे परमप्रीती व्हावी, परस्परामध्ये परमप्रेम निर्माण व्हावं, जे ज्ञानदेवांनी सुद्धा पसायदानातून सांगितलं होतं. त्याच पद्धतीनं स्वामींनी त्या काळात सांगितलं. त्याची स्मृती नागदेवाचार्यांच्या निमित्तानं ती आलेली आहे आणि ती अतिशय महत्त्वाची आहे. ती नागदेवाचार्यांचं व्यक्तिमत्व ज्ञानी होतं, पांडित्य होतं. त्यांनी उद्गारलेला भिक्षा हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे त्याला गुजर ध्वनी, गंभीर असा परिणाम करणारा आवाज त्यांचा होता आणि त्यांच्या आवाजाने रडणारा मुलगा सुद्धा शांत होत होता, हट्ट सोडायला प्रवृत्त होत होता आणि प्रसन्नता निर्माण होती भिक्षा या शब्दातून. म्हणजे त्याच्याबद्दलचा एक चांगला विचार या स्मृतीस्थळातून आलेला आहे. दुःखाचा विसर पडणारा हा ध्वनी मला वाटते एका उच्चकुलीन महात्म्याच्या आचाराचा तो द्योतक आहे असं वाटतं. भटोबासाचं एक बहुआयामी व्यक्तिमत्व यातून दिसतं आणि त्यांनी चरित्र निर्मितीच्या हेतूनं बांधलेली चरित्रे स्मृतीस्थळाविषयी म्हणता येते. स्वामींच्या प्रयाणानंतर मूर्छित झालेल्या नागदेवाचार्यांना महदम्मीनं जोपासलं, पंथाची धुरा सांभाळण्याची विनंती केली आणि या ग्रंथात नागदेवाचार्य इतकीच त्यांच्या गुरुबंधूची, शिष्य परिवाराची आणि पंथातील ग्रंथकाराची माहिती नागदेवाला केंद्रस्थानी ठेवून या स्मृतीस्थळात आलेली आहे. नागदेवाचार्य हे अतिशय वेगळ्या योग्यतेचे पुरुष होते. त्यांच्या कर्तृत्वाची उंची अफाट होती आणि याची साक्ष आपल्याला स्मृतीस्थळातून येते. एकनिष्ठ गुरुभक्तीचं संपूर्ण मानसचित्र मनामध्ये कोरलं जातं. अनेक व्यक्तिचित्रणं याच्यामध्ये आलेली आहे. स्मृतीस्थळाच्या पहिल्या स्मृतीत दर्शनीय, बोधवंत आणि अनुसरलेले अशा 3 प्रकारच्या अनुयायांचं वर्गीकरण आहे. आता दर्शनीय म्हणजे हा गोसावियांचा त्रिविध परिवार असं त्याला म्हटलेलं आहे. दर्शनीय, बोधवंत आणि अनुसरलेले. आता दर्शनीयांची 110 नावं आहेत. म्हणजे वाना देशपांडे यांनी जे संपादित केलेला ग्रंथ आहे त्याच्यामध्ये देमाईसा आणि दायंबा हे बोधवंत आहेत आणि सान्निध्यात अनुसरलेले 15, असन्निधानी अनुसरलेले 9 शिष्य याच्यामध्ये आहेत. आणि पारखे यांनी जे संपादन केलं त्याच्यामध्ये दर्शनीयांची संख्या त्यांनी 93 दिलेली आहे आणि सन्निधानी अनुसरलेल्यांपैकी त्यांनी महदाईसा, माहिंबट, सादाईसा, आबाईसा, नाथोबा, कोथळबा, वैराग्यदेव या 7 व्यक्तींचा उल्लेख केला आहे. असन्निधानी 9 शिष्य आणि शिष्यांची माहिती आपल्याला याच्यातून दिसते. एकूण 20 व्यक्तींची चित्रणं यात आलेली आहे. आता सन्निधानी परिवार मला थोडंसं कोणत्या व्यक्ती आणि कशा चित्रण आल्या ती कमी वेळामध्ये धावता आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय. भटोबासांनी नाथांची नाथवाणी आणि रूपेची सिद्धवाणी म्हणून जिच्या ओव्यांची आणि गाण्यांची प्रशंसा केली. प्रथम दादूस आणि उर्फ रामदेव यांची जी शिष्या होती, नंतर ती स्वामींची अनुयायी झाली. म्हातारी जिज्ञासक, म्हातारी चर्चक, म्हातारी काही इथं पुसतची असे असं जिच्याविषयी उद्गार स्मृतीस्थळात प्रत्ययाला येते ती महदाईसा. तिचं स्वभावचित्रण, व्यक्तिचित्रण आणि तिचा मला वाटते ज्याला आपण निर्वाणाचा काळ, सरल्याचा काळ सुद्धा याच्यात येतो. देहवसनाचा काळ, मार्मिक चित्रण यातून आलेला आहे. नामदेवाच्या आईचा
आबाईचा गुरु, स्वामीचा प्रथम शिष्य, वऱ्हाडात भ्रमंती करणारा दादोस उर्फ राजदेव. स्वामी पैठणला असताना सारंग पंडितांची ओळख झाली आणि ते आजारी असताना स्वामीला भेटायला गेले, तापात गेले, तेव्हा देह जाईल तरी गोसावियापासी जावा असे म्हणणारे निष्ठावंत सारंग पंडित याच्यात दिसतात. भट्टोबासादेवर दीक्षा घेणारी त्यांची पत्नी उमाईस आहे, कन्या धानाईस आहे, ज्यांच्या योग्यतेविषयी स्वामींना अत्यंत आदर होता. स्वामींची वाङ्मयी मूर्ती ज्यांनी लीळाचरित्रातून साकारली असे ज्ञानी पंडित लेखक नागदेवांशी ज्यांचा दृढ संबंध होता. जातीचा दशकू नावाची आरती संग्रह ज्यांनी लिहिला असे विनम्र झालेले व्यक्तिमत्व म्हणजे माहीम भट्ट. त्यांच्या जीवन प्रवासातले अनेक उदाहरणं आपल्याला स्मृतीस्थळात दिसतात. नागदेवांच्या पूर्वी स्वामींना अनुसरलेली औसा पूर्वी जोगीन होती. नागदेवाचार्याप्रमाणे आपल्याला स्वामींनी त्यांच्या सेवेची संधी नसल्याचं शल्य तिला होतं आणि सातत्यानं ती स्वामींची स्तुतिस्तोत्र गायची. म्हणजे गोसावी कामधेनू, गोसावी कल्पतरू, गोसावी चिंतामणी अशी स्वामींची प्रशंसा करणारी औसा सुद्धा स्मृतीस्थळात अतिशय सुंदर पद्धतीनं रेखाटलेली आपल्याला दिसून येते. स्वामींच्या उत्तरापंथी गमनानंतर रिद्धपूर इथे ती येऊन राहिली आणि नागदेवांचा गुरुबंधू, नागदेवांच्या वेळीच स्वामीस अनुसरलेला, स्वामींच्या प्रयाणानंतर ज्यांना नागदेवांचे पंथीय गुरुत्व मान्य केले असा नाथोबा या स्मृतीस्थळात दिसतो. असंनधानीचा जो परिवार आहे त्या परिवारामध्ये बालपणीच स्वामींचा सहवास ज्यांना प्राप्त झाला. पैठणच्या पहिल्या भेटीत सहस्त्र शीर्षा पुरुष हा मंत्र ज्यांनी उच्चारून स्वामींची पूजा केली ते द्वापारीचे कृष्ण अशी ज्यांना प्रतीती आली असे जानोपाध्ये, किंवा स्वामीनंतर ज्याने नागदेवाकडून दीक्षा घेतली तो महदईसेचा भाऊ ज्याला जुगाराचा छंद होता आणि मग तो नागदेवाला शरण जाऊन सानिध्यात राहतो तो आपयो. नागदेवानंतरचे पंथांचे आचार्य झाले असे स्वामींची अपार निष्ठा असणारे पंथातले लेखक, मार्गदर्शक, कवीश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले, पंथीयांचे मतभेद दूर करण्यासाठी अत्यंत कुशलतेनं कार्य करणारे बाईदेव बास हे अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व याच्यातून दिसतात. त्यांच्याबद्दल बरीच माहिती या स्मृतीस्थळात आपल्याला आढळते. म्हणजे जेव्हा तसंच मी तुम्हाला केशिराज बासांबद्दल सांगितलं की ते पंथाला अनुसरल्यानंतर संसारातून अलिप्त जेव्हा झाले तेव्हा त्यांची पत्नी त्यांना म्हणते की मठाते आता यासी जाऊ द्या, आता हे योगी झाले, यांचे मज पाप लागत असे. ज्यांचे वैराग्य त्यांच्या आयुष्याचा स्थायी भाव होते असे केशवराज बास दिसतात. म्हणजे केशिराज बासांच्या बद्दल तर एक स्त्री त्यांच्या मोहात पडली आणि ती त्यांच्या मागे गेली, ती कुठे बसले तर मंदिरात बसले आणि मग ती घोंगडं घेऊन गेली, त्यांच्याजवळ बसली, डायरेक्ट मांडीवरच जाऊन बसली इकडे तिकडे पाहून. त्यांना अवघडल्यासारखं झालं, इतकं अवघडल्यासारखं झालं की आता कसं त्या बाईला म्हणू कसं, आणि ती उठे ना. मग त्यांनी म्हटलं की त्यांनी पटकन टाकलं आणि तू इथे बस जरा आणि मी लघवी करून येतो म्हटलं आणि धूम टोकले तिकडे चक्रधरा म्हणत. असे केशिराज बास आपल्याला याच्यातनं दिसतात. श्रीकृष्ण कथेविषयीच्या आवडीनं ज्यांचं वसाहरण काव्य प्रसिद्ध आहे असे दामोदर पंडित, तसेच अत्यंत निग्रही धीर गंभीर स्वभावाची हिराईसा, तसंच नाथोबाची अत्यंत विनम्र शिष्या कटक देमाईसा, नागदेवांना अनुसरलेली गौराईसा, धर्मचर्चेत कुशल असणारी रेमाईसा कुंभरे, रामदेवरायाची पत्नी कामाईसा. हे तर भयंकर चित्रण याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे मला तर अंगावर काटा येणारी गोष्ट याच्यामध्ये दिसली की त्या काळामध्ये म्हणजे काळाचं, ऐतिहासिक काळाचं सामाजिक चित्रण त्याच्यामध्ये स्मृतीस्थळामध्ये येतं आणि ते इतकं भयंकर आहे की त्या काळात सती जाण्याची चाल किती भयंकर होती. सती जाण्याची म्हणजे सतीची चाल इतकी भयंकर होती की तिची रेमाईसा आहे ती रामदेवराव राजांची पत्नी, आणि रामदेवराव राजाची पत्नी असताना रामदेवराजाचा मृत्यू झाला, त्याचंही वर्णन सगळं याच्यामध्ये आहे. आणि तो मृत्यू झाल्यानंतर तुला जावं लागेल आणि ही भट्टोबासांची शिष्या, आणि भट्टोबासांना म्हणते की आता पंथामध्ये नवरा जरी मृत्यू झाला तरी सती कशी जाऊ, कारण अग्नी नाही घ्यायचा आणि अग्नी घ्यायचा नाही तर मी सती जाणार नाही आणि मग सती जाण्याची माझी इच्छा नाही. आणि नागदेवांनी सांगितलं की ते पाप आहे, पाप लागेल, पाप दोष होईल आणि मग तो दोष होऊ द्यायचा नाही. मग तिने इतकी विनवणी केली आपल्या वडिलांना, त्या सगळ्या लोकांना की मी घोगऱ्या खाईन, मी तुमच्या घरच्या त्या काय त्याला कोणता पदार्थ म्हणतात कन्या खाईन,
पण ते कन्या घुगऱ्या खाऊन राहील, मला कुठेही राहू द्या, पण मला सती जाऊ देऊ नका. इतकी काकुळतेनं विनवणी करणारी. पण तिचे वडील म्हणतात की नाही नाही, कुळप्रथेप्रमाणे घाला घाला लोटा हिला. वडील आपल्या मुलीला प्रथेची, परंपरेची, सतीची जाणीव करून देताना मुलींना त्या सती जाण्यासाठी प्रवृत्त करतात. हे जरा गांगरून टाकणारं चित्रण मला याच्यात वाटतंय की इतकी निर्दयी बाप कसे असू शकतात. फार भयंकर वाटते. अशी अतिशय वेगळ्या पद्धतीची चित्रणं आणि तत्कालीन समाजचित्रण, तत्कालीन ऐतिहासिक चित्रण. नाही, अनंत एक वक्ता आला नाही म्हटलं थोडस. तर अशा पद्धतीनं म्हणजे कामाईस आहे, आकाईस आहे, कोथळोबा आहे. कोथळोबा जातीनं क्षुद्र होते आणि माहिमभट ज्यांच्या कोपाचं निराकरण करतात. कारण कामाईसाच्या करवतीचं पाणी पिल्यामुळे उमाईसा कोपली आणि त्याच्यामुळे त्यांनी माहिमभट्टांनी तिचं निराकरण केलं. जातीनं क्षुद्र म्हणजे स्वामींचे शिष्य होते. शूद्र झाले म्हणून काय, पण शूद्र, विटाळ किंवा अस्पृश्यता हे सगळे प्रकार होते. वर्णव्यवस्था होती आणि त्या प्रकारची शूद्र समजण्याची, हीन समजण्याची ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात. स्मृतिचित्र स्थळामध्ये सुद्धा हे सगळं आहे तिथे. आणि ज्यांचा भानुभट्ट असा उल्लेख आढळतो, ज्यांच्या सौंदर्यामुळे साधनेत बाधा येऊ नये म्हणून नागदेवाचार्यांनी ठिगळ लावून शिवलेली वस्त्रे परिधान करण्यास सांगितले होते. चर्चा करणे आणि पंडितांना निरुत्तर करणं ज्यांना आवडत होतं, असे अत्यंत रसाळ वाणीचे भास्कर भट्ट बोरीकर यांच्या अशा अनेक श्रेष्ठ भक्तांची स्वभावचित्र याच्यामध्ये आलेली आहे. ह्या स्वभावचित्राबरोबर मी अत्यंत नेमकेपणानं आढावा घेतो की ऐतिहासिक आणि राजकीय घडामोडीचं चित्रण याच्यात आहे. म्हणजे रामदेव राजा आहे, त्यांच्या संदर्भातले उल्लेख आहे. रामदेव राजाला शत्रूनं घेरल्याचा उल्लेख आहे. राज्यांतर झाल्याची वार्ता आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती याच्यात आहे. नरेंद्रच्या रुक्मिणी स्वयंवराची गोष्ट याच्यामध्ये आहे. ते तर फार मस्त प्रकरण आहे रुक्मिणी स्वयंवराचं. म्हणजे आमच्या कवी कुळा बोल लागेल हा जो शब्द मराठी साहित्यिक अनेकदा वापरतात की म्हणजे राजा म्हणतोय त्या कवीला, नरेंद्र ना, की रुक्मिणी स्वयंवर वाचल्यानंतर ते मोहात पडतात आणि म्हणतात की अरे काय लिहिलंय तुम्ही, तर ते आमच्या नावावर करा ना, आमचं नाव द्या, माझं नाव त्या राजाचं नाव टाका. आता राजाची आज्ञा म्हणजे ते कोणत्या कवी, मी इतके नाणे देतो, इतक्या तुम्हाला मोहरा देतो, काही करा पण माझं नाव घाला. आणि तो म्हणतो की नको, आमच्या कवी कुळा बोल लागेल हे म्हटलं. आणि ते म्हटल्यानंतर राजा थांबत नाही. नाही, मग ती पोथी, ते ग्रंथ आमच्या राजदरबारात दाखल करा. ते म्हणतात की नाही, अशुद्ध आहे, अजून शुद्धीकरण झालेलं नाही. मग ते आणतात आणि आणल्याबरोबर तिघही भाऊ बसतात. तिघही भाऊ प्रतिभावंत कवी आहे नरेंद्रचे. आणि 300 ओव्या प्रत्येकाने रात्रभरात 12 तासात लिहून काढल्या. 900 ओव्यांचा एक वेगळा ग्रंथ केला आणि ती मूळ प्रत राजाचा सेवक सकाळी प्रातःकाळी हजर आणि त्याला ते दिली आणि ते घेऊन गेलेत. आणि नंतर मग ते 900 ओव्यांचं भास्कर भट्टांकडे, आपल्या नागदेवाचार्यांकडे ते घेऊन गेलेत आणि ते त्यांना दाखवलं. हा सगळा इतिहास पाहिल्यानंतर राजा सुद्धा प्रतिभावंत लोकांच्या वाङ्मयीन कलाकृती चौर्य करण्याचे प्रयत्न करतो. म्हणजे वाङ्मयी चौर्यकार पहिला राजा करतो की काय असं आपल्याला दिसतंय. हे सगळे चित्रणं पाहिल्यानंतर, ऐतिहासिक उल्लेख पाहिल्यानंतर, तिथली समाजव्यवस्था बघितल्यानंतर आपल्याला सगळं लक्षात येतं. समाजव्यवस्थेमध्ये समाजात गुरुचं स्थान मोठं होतं. आचार्यांचा शब्द ईश्वर वचनाप्रमाणे प्रमाण मानला जात होता. कारण भटोबासाचे बोलणे ती ईश्वरवाणी असं केशवबासासारखे विद्वान म्हणत होते. अंधश्रद्धेचं प्राबल्य त्यावेळी होतं. पुनर्जन्म, वांझेस पुत्र प्राप्तीसारख्या लोकधारणा सुद्धा स्मृतीस्थळामध्ये आपल्याला आढळतात. अनेक चालीरीती आहे, व्यवस्था आहे. सतीची प्रथा तुम्हाला सांगितलीच आहे मी. अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित अर्थव्यवस्था होती. कृषी हा या देशाचाच मूळचा केंद्रबिंदू आहे. कृषी व्यवस्था 18 बलुतेदारांची म्हणजे संख्या तिथे आढळते आपल्याला. त्याच्यानंतर दुष्काळाचं सावट, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ झाला होता, त्या दुष्काळाचं सावटही याच्यात दिसतं. म्हणजे स्मृतीची 27 पृष्ठ क्रमांकावर 177 जी आहे की संन्यासी भिक्षुकांना
ती महाराष्ट्रातल्या दुष्काळाची झळ कशी जाणवते. भिक्षुके भिक्षे जाती झोलिये दोन्ही चारी कोरके येती. 2-4 कोरं आमच्या झोळीत येतात हे सांगणं, कारण दुष्काळ पडलेला आहे. हे सगळं चित्र याच्यात दिसतं. आणि अभ्यागत अतिथींना सन्मान देण्याची त्याच्यामध्ये लाडू, खीर, पुरी, मांडे, सगळे भाज्यांचे संदर्भ, जेवणाचे संदर्भ चांगले आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. राजकीय घडामोडी सुद्धा दिसतात. दिल्लीच्या सुलतानाच्या धाडी, तिन्ही धाडीचा स्मृतिस्थळात उल्लेख आहे. त्याच्यानंतर म्हणजे तो असा आढळतो की गौराई या गावात जात होती तेव्हा तिने म्हणतिले, आई तया गावा धाडी आली तेथे जाऊ नका, आता या मागिलांची गावा जावा. हे जे म्हणजे खिलजीनं जी देवगिरीवर धाड टाकली त्या धाडीचं सुद्धा चित्रण याच्यामध्ये आलेलं आहे. आणि हे सगळे भौगोलिक दर्शन तर तुम्हाला माहीतच आहे की खूप साऱ्या गावांची नावं स्मृतिस्थळामध्ये दिसतात की परिपूर्ण भौगोलिक परिस्थिती. पैठण, सिन्नर, देवगिरी, रामटेक, लोणार, अळसपूर, बेलापूर, देऊळवाडा, रिद्धपूर सगळे गावं आपल्याला ह्याच्यात दिसतात. आणि त्या गावाचा भौगोलिक परिसर आणि त्याची चित्रणं आपल्याला याच्यामधून दिसतात. त्याच्यामध्ये नाणे जे आहे ना ते कपडा, पोकळ, संक, चौधरी, आसू आणि रुके असे नाण्याचे प्रकार सुद्धा याच्यातून त्या काळात कसे होते. 100% नावाचं नाणं म्हणजे हे सगळे नाणे त्या काळात होते हेही आपल्याला दिसते. आणि सरांनी काल जे आमचे डोक्याच्या नसा ढिल्या केल्या की गद्य ग्रंथांची शैली कशी असते. त्यांनी गद्य ग्रंथाचा अभ्यास करताना आणि शैलीचा आणि भाषेचा अभ्यास करताना त्याच्याकडे बघण्याची एक जी वाङ्मयी नजर असावी लागते, ती नजर देण्याचं काम कालच्या बीज भाषणातून झालेलं आहे. आणि ती नजर बघितल्यानंतर किंवा तो विचार करताना लीळाचरित्राप्रमाणे सुद्धा स्मृतिस्थळाची जी भाषा आहे ती अत्यंत साधी आहे, सोपी आहे, पण विलक्षण आहे, प्रभावी आहे. या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे ती चक्रधर स्वामींची ईश्वरवाणी आणि ती नागदेवाचार्यांच्या मुखानं परत ऐकायला मिळतं. आणि त्याच्यामुळं त्यांचं नाव सार्थ ठरणारं असा हा ग्रंथ आहे. अतिशय आस्थेनं, आत्मीयतेने या स्मृती स्मरण भक्तीच्या भावनेनं त्या वर्णन केलेल्या आहेत. या स्मृती एका व्यक्तीच्या नाही, त्या अनेक शिष्यांच्या आहेत. त्याच्यामुळे ती समूहाची शैली, जे सर काल बोलले, ती समूहाची शैली वाटते. ती मिताक्षरी आहे, छोटी छोटी वाक्यरचना सुलभ, सूक्ष्म, प्रभावी आहे. आणि अंतर्गत एक नाद, लय तिला आहे. त्या रचनेत सुद्धा धावतेपणा आहे. हे सगळी जी भाषेची वैशिष्ट्ये आहे, जी रचना आहे, जी शैली वैशिष्ट्य आहे, ती आम्हाला याच्यात दिसते. आणि नागदेवाचार्यांच्या वाणीतही विलक्षण जी नम्रता आहे त्या नम्रतेचं सुद्धा दर्शन घडतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्यम वद, खरं बोलतात ते, कुठेही खोटे बोलताना दिसत नाही. आणि तेही दिसते. हे सगळं जे बघितल्यानंतर स्मृतिस्थळाचं एक अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व वाङ्मयीनदृष्ट्या आणि एकूण महानुभाव साहित्यातील आचार धर्म पाळण्यासाठी जी अस्तिपरी असावी लागते किंवा ज्या पद्धतीचं पालन करायला पाहिजे ती सगळी गोष्ट या स्मृतिस्थळात आढळते. या दृष्टीनं हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे असे मला वाटते. आपण मला बाबा बोलवलं, आपण सर्वांनी सहन केल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. दंडवत प्रणाम. स्मृतिस्थळ ग्रंथाचं सर्वांगीण आकलन जवळपास सरांनी केलेलं आहे. त्यांचं नाव ठाकरे जरी असलं तरी मुंबईची ठाकरे भाषा त्यांची नाही आहे तशी. त्यांचं नाव कोमल आहे, त्यांच्यामुळे त्यांच्या बोलण्यात कोमलता आहे. कोमल, व्यासंगी आणि तरीही लालित्यपूर्ण जरी भाषण असलं, विचार असले तरी सुद्धा त्याचा मध्यवर्ती केंद्रबिंदू जो आहे हा संशोधन आणि एक संपूर्ण वाङ्मयीन असा असणारा एक वेगळा अनुभव त्यांच्या भाषणातून, त्यांच्या विचारातून आपल्याला इथे निश्चितपणाने आलेला आहे. यानंतर प्राध्यापक डॉक्टर संतोष पद्माकर पवार हे आपले विचार व्यक्त करतील. तत्पूर्वी थोडासा त्यांचा परिचय करून घेणं आपल्याला आवश्यक आहे. पुणे विद्यापीठातून सरांनी विद्यावाचस्पती अर्थात